अल्लाहच्या नावाने जो असीम दयावंत परम कृपावंत आहे. आदरणीय प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज आपण इस्लाममधील एक अत्यंत महत्त्वाच्या अशा हलाल आणि हराम या संकल्पनेचा थोडक्यात परिचय करून घेऊया. अनेकदा हे शब्द आपण ऐकतो, पण त्यांचा नेमका अर्थ काय आहे हे सर्वांना स्पष्टपणे माहीत असेलच असे नाही. विशेषतः आपल्या देशबांधवांना या संकल्पनेची योग्य माहिती असणे आवश्यक आहे, कारण यामुळे इस्लामच्या जीवन पद्धतीचे खरे स्वरूप समजण्यास मदत होईल. इस्लाम हा केवळ काही धार्मिक विधींचा समूह नाही, तर तो संपूर्ण जीवन कसे जगावे याचे मार्गदर्शन करणारा परिपूर्ण जीवन व्यवस्था आहे. माणसाने काय खावे, काय प्यावे, कसे कमवावे, कसे वागावे याबाबत इस्लामने स्पष्ट असे मार्गदर्शन केलेले आहे. याच संदर्भात हलाल आणि हराम या दोन संकल्पना अतिशय महत्त्वाच्या आहेत. पवित्र कुराणमध्ये अल्लाह म्हणतो की हे लोकांनो, पृथ्वीवरील हलाल आणि पवित्र गोष्टी खा. या आयतीतून आपल्याला समजते की इस्लाम मानवाला शुद्ध, पवित्र आणि हितकारक गोष्टी स्वीकारण्याचे मार्गदर्शन करतो. हलाल म्हणजे ज्या गोष्टी इस्लाममध्ये वैध, योग्य आणि अनुमत आहेत, तर हराम म्हणजे ज्या गोष्टी निषिद्ध आहेत किंवा ज्यापासून दूर राहण्याचा आदेश दिला गेला आहे. उदाहरणार्थ, प्रामाणिक मार्गाने कमावलेले धन, स्वच्छ आणि वैध धन, सत्य बोलणे, चांगले वर्तन करणे हे हलाल मानले जाते. फसवणूक, अन्याय, खोटेपणा, नशायुक्त पदार्थ किंवा चुकीच्या मार्गाने मिळवलेले लाभ हे सर्व हराम मानले जातात, म्हणजेच अवैध. पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम याने स्पष्ट म्हटलेलं आहे की हलाल स्पष्ट आहे आणि हरामही स्पष्ट. या शिकवणीचा उद्देश मानवावर बंधने घालणे नसून त्याला शुद्ध, संतुलित आणि जबाबदार जीवन जगण्याचा मार्ग दाखवणे आहे. हलाल आणि हराम ही संकल्पना केवळ खाण्यापिण्यापुरती मर्यादित नाही, तर ती आपल्या जीवनातील प्रत्येक क्षेत्राशी संबंधित आहे. आपल्या कमाईशी, आपल्या वागणुकीशी, बोलण्याशी आणि व्यवहाराशी. म्हणूनच हलाल आणि हराम समजून घेणे म्हणजे इस्लामच्या नैतिक आणि सामाजिक मूल्यांना समजून घेणे होय. ही संकल्पना माणसाला चांगुलपणा, प्रामाणिकपणा आणि जबाबदारीची जाणीव करून देते. तर हा थोडक्यात हलाल व हरामचा परिचय आपण जाणून घेतला आहात. अल्लाह आपण सर्वांना सत्य समजून घेण्याची आणि योग्य मार्गावर चालण्याची सुबुद्धी देवो. धन्यवाद. पुन्हा भेटूया आणखी एक नवीन विषय घेऊन.